पूजा खेडकर प्रकरणानंतर आता पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत असणाऱ्या शिक्षकांची सुद्धा तपासणी केली जाणार आहे। ज्या शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेतलेला आहे किंवा नियुक्तीसाठी ते प्रमाणपत्र दिलेलं आहे, अशा काही शिक्षकांच्या तपासणी केली जाणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी संजय नायकडे सर आता आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमकी या सगळ्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे पूजा खेडकरचं, या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण काहीच शिक्षकांची चौकशी किंवा तपासणी करणार आहात, काय नेमकी म्हणजे? नाही, या प्रकरणाच्या अनुषंगानं आम्ही जिल्हा परिषद त्या दृष्टीने आम्ही काही करत नाही, परंतु आमच्या दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या असतात। त्याच्यामध्ये विनंतीच्या बदल्या असतात, प्रशासकीय बदल्या असतात आणि त्याच्यामध्ये ह्या दिव्यांग व्यक्तींना प्राधान्य दिलं जातं आणि मग त्याच्यामध्ये प्राधान्य देताना त्यांची प्रमाणपत्राची खात्री करणं गरजेचं असतं। आणि मग जेव्हा बदल्या करत असताना सुद्धा काही अंशी तक्रारी होतात आणि त्या उद्या भविष्यात होऊ नये म्हणून अशा सगळ्या दिव्यांग लोकांची जे शिक्षक आहेत त्या लोकांची प्रमाणपत्र त्याचं कुठून मिळालं, त्याचा UDID काय आहे याची सगळी माहिती आम्ही आता संकलित करत आहोत। तसंच काही शिक्षक निवडणुकीच्या कामासाठी सुद्धा याच्या दिव्यांग प्रमाणपत्राचं सादर करून त्याची सवलत घेतात आणि अशा वेळेसही काही तोंडी स्वरूपात तक्रारी येतात, त्या भविष्यात उद्भवू नयेत म्हणून आम्ही सर्व शिक्षकांची ही माहिती आम्ही आता संकलित करून ठेवत आहे। अशा काही तक्रारी सुद्धा तुमच्याकडे आल्याचं माहिती मिळते की व्हॉट्सअपच्या माध्यमातून वगैरे, काय नेमके त्या तक्रारी? नाही, म्हणजे तक्रारी म्हणजे जेव्हा अनेक काही ग्रामस्थ शिक्षक किंवा कोणीतरी इथं आम्हाला भेटायला येतं आणि त्यावेळी म्हणतात की शिक्षकांकडं प्रमाणपत्र चुकीचे आहेत आणि त्याचा असा लाभ घेतलेत, असं ते आमच्या चर्चेमध्ये आम्हाला सांगतात आणि मग उद्या भविष्यात असा काही प्रश्न निर्माण होऊ नये किंवा असं काही कुठं तथ्य आढळू नये म्हणून आम्ही त्या दृष्टीने पूर्वतयारी म्हणून आम्ही आमच्या सर्व शिक्षकांची प्रमाणपत्र ते त्याला कोणी दिलं, कसं दिलं याबाबतचा सगळा डाटा संकलित करून ठेवत आहे। या सगळ्या संदर्भात जर एखाद्या प्रमाणपत्र चुकीचं किंवा चुकीच्या पद्धतीने त्याचा लाभ घेतला असेल तर काय नेमकी कारवाई होऊ शकते जिल्हा परिषदेच्या मध्ये? शिक्षकानं जर दिव्यांगाचं चुकीचं प्रमाणपत्र सादर केलं असेल तर जिल्हा परिषद शिस्त व अपील नियमानुसार त्या संबंधित शिक्षकावर कारवाई केली जाईल। साधारणतः किती असे शिक्षक असू शकतील? ज्या पद्धतीने पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 11,000 काहीतरी शिक्षक आहेत, त्याच्यात दिव्यांग किती, काय साधारणतः? सर्व अजून आपल्याकडे पूर्ण डेटा नाही, पण साधारणपणे आता जो आमच्याकडे मागच्या वर्षाचा आकडा होता त्याच्यामध्ये एक साधारणपणे 2,750 लोकांनी दिव्यांगाची प्रमाणपत्र आमच्याकडे आहेत। साधारणतः किती कालावधी लागेल या सगळ्या याचा डेटा आम्ही सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले का पुढील 15 दिवसात आम्ही तुमच्याकडं कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती प्रमाणपत्रासह आमच्याकडं सादर करा की जेणेकरून भविष्यामध्ये ज्या बदल्यांना आम्हाला सामोरं जायचे किंवा निवडणुकीला सामोरं जायचे त्याच्यामध्ये असा एखाद्या खऱ्या दिव्यांगावर तोटा होऊ नये, त्याच्यावर परिणाम होऊ नये, खरा लाभ त्या दिव्यांगांना मिळावा म्हणून ही आम्ही काळजी घेत आहे। धन्यवाद। तर या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात आता दिव्यांग प्रमाणपत्राचा जर कुणी गैरवापर केला असेल किंवा तशा पद्धतीची नियुक्ती झाली असेल तर त्यावरती शिस्तभंगाची कारवाई होईल असं सुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्या पद्धतीचे तपासणीचे आदेशसुद्धा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। कॅमेरामन शहाजीसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।